चौकार. यावेळेस देखील आपण पाहतोय चार धावा आल्यात. चार धावांच्या मदतीने 35 धावा धावपलकावरती पाहतोय. षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. विनेशच्या बॅटमधून चौकार आलाय. जवळपास या ओव्हरचा विचार केला तर 2 षटकार आणि 1 चौकार. रोशनच्या गोलंदाजीवर आपण पाहतो. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आहे की काय. फटका चांगला आहे. चेंडू थांबणार नाहीये. लॉंग ऑनच्या डोक्यावरून आउट ऑफ द पार्क. पुन्हा एकदा बिग हिट षटकार. दोन ओव्हरचा खेळ संपुष्टात आलाय. पहिल्या ओव्हरचा विचार केला 17 धावा खर्च केल्या होत्या रघुनाथ या गोलंदाजाने आणि आता मात्र रोशनच्या गोलंदाजीवरती 24 धावा कुठून काढल्या तर धावफलक जाऊन पोहोचलाय 41 या अंकावरती. 12 चेंडूमध्ये 41 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. भूषण आहे गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू टाकण्यास सज्ज झालाय. यावेळेस यॉर्क पद्धतीचा चेंडू अगदीच यॉर्क मध्ये हा चेंडू समोरच्या दिशेला वाईड यॉर्कर. बॅटचा आणि चेंडूचा चांगला संपर्क नाहीये. फॉलो थ्रो मध्ये अडवण्यात यशस्वी झालाय गोलंदाज भूषण. आपण पाहतो पहिला चेंडू डॉट मैदानाच्या आतमध्ये बऱ्याच कालानंतर हा डॉट चेंडू येतोय. ऑन स्ट्राईकला आदेश आहे. यावेळेस वाईड चेंडू. चला रिव्ह्यू असेल इथे. वाईड चेंडू आहे. बेचाळीस धावा धावपलकावरती. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आलाय चेंडू पर्यंत पोहोचलाय आणि इथून आदेश होईल बाद. आदेश फलंदाज बाद झालाय. वैयक्तिक 9 चेंडूमध्ये 26 धावांची बहारदार केली टीमसाठी आपण पाहतोय. आदेशाच्या बॅटमधून खरं तर चांगले फटके आले आहेत. वैयक्तिक चांगली खेळी संघासाठी आपण पाहतोय. षटकातील शेवटचे 4 जवळपास पाहिलं तर शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. इथून हाणामारी करावी लागेल दिनेश या फलंदाजाला. खरं तर शेवटच्या 4 चेंडूमध्ये एखाद 2 मोठे फटके जर का आले तर चांगला स्कोर उभारू शकतो टीम गुलसुदे संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. अगदीच आपण पाहतोय 38 सर्कल मध्ये हा चेंडू अडवण्यात यशस्वी झालाय. क्षेत्ररक्षक एक सिंगल धावीतून कंप्लीट होत असताना धावफलक 43 या अंकावरती आपण पाहतोय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. इथून देखील एखादा मोठा फटका आला तर चांगलं धावफलक होऊ शकतं. 43 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस विकेट गेले. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलाय त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स इन टू द फॅन्स. चौकार. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. इथून देखील चांगला एखादा फटका कमबॅक देखील करू शकतो भूषण या गोलंदाजासाठी. कारण 47 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एखादी विकेट महत्वाची असेल सांगवी टीमसाठी. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एक सिंगल
यावेळेस आपण पाहतो एक सिंगल धाव कंप्लीट होत्या, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय, अगदी एक क्विक सिंगल आणि या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 29 अंकावरती आपण पाहतो. यावेळेस आपण पाहतोय 22 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस मिस्टर टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक पोहोचेल का चेंडू पर्यंत? क्षेत्ररक्षक पोहोचलाय, खराब क्षेत्ररक्षण, फंबलिंग पाहतोय. 2 धावा इथे कंप्लीट होत असताना 7 चेंडू 20 ची गरज आहे. इथून 7 चेंडू 20 ची गरज आहे. सामना बनू शकतो इथून देखील सांगवी टीम साठी, कारण त्यांच्या बॅट मधून देखील मोठे फटके येत आहेत, त्यामुळे सामना दोन्ही संघांकडे बॅलन्सेड आहे, 50-50%. 7 चेंडू 20 ची गरज आहे. 7 चेंडू 20 धावा. सात चेंडू 20 ची गरज आहे. एकतीस धावा धावपलकावरती आपण पाहतोय. 7 चेंडू 20 ची गरज आहे. 51 धावसंख्येचं टार्गेट आहे. यावेळेस विकेट केला, फटका फसला, क्षेत्ररक्षक आहे आणि सुरेख झेल रघुनाथच्या बारीचा इथून होतोय अंत आणि अगदीच ब्रेक थ्रू या सामन्याला इथून कलाटणी येऊ शकते. येणारे 6 चेंडू 20 ची गरज असेल. सहा चेंडू 20 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती दिनेश आहे. 6 चेंडूमध्ये 20 धावा रोखायचे आहेत, परंतु ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय फलंदाज. यावेळेस आखूट टप्प्याचा चेंडू होता. बॅटच्या जर का रडारमध्ये आला असता तर षटकार नक्कीच होता, परंतु इथे पहिला चेंडू डॉट आपण पाहतोय. गुलसुंदे संघ इथे थोडासा कमबॅक करत असताना पाहतोय. 5 चेंडू 20 ची गरज आहे. 3 मोठे फटक्यांची गरज आहे. इथून देखील सामना येऊ शकतो सांगवी संघाकडे. यावेळेस देखील डॉट डिलिव्हरी, आखूट टप्प्याचा चेंडू, वारंवार सेम गोलंदाजी आपण पाहतोय. बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील इथून डॉट. 4 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज आहे, म्हणजे 3 षटकारची गरज असेल. इथून देखील सामना बनू शकतो. यावेळेस अक्रॉस द लाईन एक सिंगल धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि यावेळेस फलंदाज होईल बाद. येणारे 3 चेंडू 19 ची गरज आहे. एखादा खराब चेंडूची गरज आहे इथून सांगवी टीमला. 3 चेंडू 19 धावा. इथून देखील सामना बनू शकतो, परंतु या एका चेंडूवरती समीकरण चेंजेस होऊ शकतं. जर आपण पाहिलं येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज गणेश मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. तीन चेंडू 19 ची गरज. एखादा खराब चेंडू आणि त्याच्यावरती येणारा षटकार सामना बदलू शकतो, परंतु इथं चांगली गोलंदाजी आपण पाहतोय दिनेशच्या माध्यमातून. 3 चेंडू चांगले हाताळलेत, त्यामुळे खराब गोलंदाजी होईल असं काही वाटत नाहीये. यावेळेस देखील सुरेख चेंडूची फेक, डॉट डिलिव्हरी. आता समीकरण चेंजेस आहे. 2 चेंडूमध्ये 19 धावा होऊ शकत नाहीये. औपचारिकता फक्त या सामन्यामध्ये बाकी असेल. सामना वन साइड झुकलाय गुलसुंदे टीमच्या बाजूने. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. एक सिंगल धावीतून 1 चेंडू 18 ची गरज आहे आणि इथे फलंदाज बाद आहे, त्यामुळे 1 चेंडू 19 ची गरज असेल.
यावेळेस फुल टॉस चेंडू आणि अगदीच आपण पाहतोय यावेळेस जर का नो चेंडू असला ना 9 चेंडू +4 अशा 5 धावा आल्यात. एक बॉल आहे अजून एखादा खराब चेंडू. 37 धावा. 14 धावसंख्येची गरज आहे. एक चेंडू 14ची गरज आहे. यावेळेस बिगिट केलाय आणि फक्त 8 धावाने ते पराभूत व्हावं लागेल. ते म्हणजे सांगवी टीमला. अगदीच पहिल्या 3 चेंडूंचा विचार केला एखादा मोठा फटकेची गरज होती इथून, परंतु विन होतोय गुलसुंदे संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये नडाल टीम. दोन्ही संघाचे कर्णधार लगेच या नाणेफेकीचा कॉल केला जाईल. सामना 3 षटकांचा असेल आणि स्पीडअप घ्यायचा आहे. चॉईस चेंडू दिला जाणार नाहीये. प्रत्येक टीमने दोन्ही टीमने लक्षात घ्या, दोन्ही टीमला एक एक चेंडू दिला जाईल. चला या गुलसुंदे टीम सेकंड करून घ्या. शेवटचा सामना आहे.
बाहेर होता चेंडू आणि बॅटची कडा, फलंदाज आदेश होईल इथून बाद. 5 चेंडू 15 धाव संख्या धावपलकावरती आपण पाहतोय. अगदीच आपण पाहतोय साहिल गोलंदाजी मार्क वरती. आधीच सारखं जे वादळ होतं, घोंगावत होतं, नक्कीच आपण पाहिलं त्याच्या बॅट मधून 14 धावा वैयक्तिक आणि त्याला मात्र थांबवलंय साहिल या गोलंदाजाने. खरं तर 15 धावा आहेत धावपलकावरती. षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. यावेळेस चांगली गोलंदाजी करावी लागेल साहिलला. इथून देखील 15 धावा खर्च केलेत पहिल्या ओव्हरमध्ये. शेवटचा एक चेंडू शिल्लक. स्ट्राईक एंडला विनेशला पाहतोय. इट इज अ वाईड चेंडू. एक अवांतर धाव आणि या अवांतर धाव संख्येने धावपलक 16 या अंकावरती आपण पाहतोय. सोळा धावा धावपलकावरती आपण पाहतोय. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. एखादा मोठा फटका. यावेळेस विकेट केलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. दूरवरून पोहोचतील. एक धाव कंप्लीट झाले. दुसरी धाव देखील सक्सेसफुल होईल का? दुसरी धाव देखील सक्सेसफुल. एका ओव्हरचा वाजवी खेळ संपुष्टात आला. एका ओव्हर नंतर 18 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. बिन एक बाद 18 धावा धावपलकावरती. पहिलं षटक आपण पाहिलं जवळपास साहिल या गोलंदाजाने. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आल्यानंतर चौकार आला. त्यानंतर एक षटकार देखील आला. पुन्हा एकदा चौकार आला आणि एक महत्त्वाचा फलंदाज बाद झाला आदेश. त्यानंतर मात्र एक वाईड चेंडू फेकल्यानंतर शेवटच्या चेंडूवरती 2 धावा अशी धावसंख्या एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 धावा धावपलकावरती आपण पाहतो. रोहित या गोलंदाजी मार्कवरती आता पंचांच्या उजव्या बाजूने सज्ज झालाय. ऑन स्ट्राईकला सुरेश. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल कन्वर्ट केली होती सुरेश या फलंदाजाने. यावेळेस दुसऱ्या ओव्हरला झाली सुरुवात. यावेळेस स्लो ओव्हर गतीचा चेंडू होता. एक सिंगल धाववाले क्षेत्ररक्षक काय तिथे. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. खराब क्षेत्ररक्षण पाहतोय परंतु बॅकअप चांगलं त्या ठिकाणी आणि त्याच दरम्यान एक सिंगल धाव कंप्लीट होत असताना एका धावेच्या मदतीने 19 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. अगदी चांगली गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून पाहतोय आणि आतापर्यंत एका ओव्हरमध्ये 18 धावा आल्या होत्या परंतु त्यानंतर ब्रेक थ्रू झाल्यानंतर 19 धावा. मैदानाच्या आतमध्ये दुसरा चेंडू पाहतोय. यावेळेस अक्रॉस द लाईन केलायचं होतं. विनेश आहे ऑन स्ट्राईकला परंतु त्याच्या बॅटमध्ये चेंडू येत नाहीये. डॉट डिलिव्हरी अगदीच आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी इथून रोहितच्या माध्यमातून. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक दूरवरून जात आहेत. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू कोसळला. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. सिंगल धाव. कमबॅकिंग गोलंदाजी म्हणावी लागेल रोहितच्या माध्यमातून. अगदीच आपण पाहतोय सिंगल धाव खर्च करत असताना धावपलक 20 अंकावरती पाहू शकाल. चांगली गोलंदाजी आहे नडाल संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. अद्याप त्यांची बॅटिंग देखील पाहणं गरजेचं आहे. 20 धावा आहेत धावपलकावरती. यावेळेस पुढे सरसावून खेचायचं होतं परंतु बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट डिलिव्हरी. चांगली गोलंदाजी इथून आपण पाहतोय रोहितच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी हाताळल्या. खरं तर महत्वाचा फलंदाज आहे टीम नडाल संघाचा आपण पाहतोय रोहित. सध्या तरी गोलंदाजी मार्कवरती आहे. यावेळेस विकेट केलाय. फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहे. झेल ड्रॉप. एक सिंगल धाव येते. सिंगलच्या माध्यमातून धावपलक जाऊन पोहोचलाय 21 या अंकावरती. षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि फक्त 3 धावा खर्च करतोय रोहित. चांगली गोलंदाजी आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. विनेश ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. रोहित आहे गोलंदाजी मार्कवरती.
यावेळेस बिगिट केलं, फटका चांगला आहे, चेंडू थांबणार नाहीये, लॉंग ऑनच्या डोक्यावरून आउट ऑफ पार्क, षटकार 6 रन. 27 धावा धावफलकावरती आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपुष्टात आलाय. 27 धावा आतापर्यंत जर का आपण पाहिलं तर 13.50 ची सरासरी राखले 2 ओव्हरमध्ये. 27 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी होती, 3 धावा खर्च केल्या होत्या 5 चेंडूंमध्ये, परंतु शेवटचा एक खराब चेंडू आणि त्याचा फायदा घेत असताना विनेश आपण पाहतोय. षटकार आलाय 6 धावांच्या मदतीने. 27 धावा नडाल टीमच्या आपण पाहतोय. एक गडीच्या माफी असावी गुलसुंदे टीमच्या आपण पाहतोय. अगदीच चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल पुन्हा एकदा. 27 धावा आहेत या ओव्हरमध्ये. 10+ जरी धावा आल्या तरी फायटिंग स्कोर आपण पाहू शकाल 3 ओव्हरमध्ये, कारण नवीन चेंडू असेल, मोठे फटके खेळण्यास फलंदाज तंदुरुस्त नसतो खरं तर, परंतु यावेळेस जी सुरुवात करून दिली आहे ती सुरुवात मात्र खूप महत्त्वाची गुलसुंदे टीमसाठी. 27 धावा धावफलकावरती, गोलंदाजी मार्कवरती आणल्या. यावेळेस विकेट केलाय, फटका चांगला आहे, नोमॅन्स लँडमध्ये चेंडू कोसळतोय, आउटफील्ड थोडीशी फास्ट, चेंडू 1 बाउन्स इन टू द फॅन्स, चौकार. त्याला जुना चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. आणि शेवटचा सामना आहे, हॉलंडर बाउंड्री लाईनवर कुठेच दिसत नाहीयेत, तर सावली ब टीम आपण हॉलंडर्स लगेच पाठवा. फक्त एक संजय मुकणे आपल्याला फक्त एक ऑलराऊंडर खेळाडू आहे तो टीमचा, आणि आज हॉलंडरच्या भूमिकेत आपण त्याला बाउंड्री लाईनवरती पाहतोय. फक्त एकच खेळाडू पाहतोय, त्यामुळे बाउंड्री लाईनचा ताबा घ्या, जुना चेंडू पुरवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. पहा पहिला चेंडू होता, अगदी बिगिट केलाय समोरच्या दिशेला, अगदीच कव्हरमध्ये खेळलेला हा फटका होता. आणि त्याच दरम्यान 4 धावा आल्या. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहतोय 31 अंकावरती पाहतोय. 4 धावा तर आल्या पहिल्या चेंडूवरती. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात झाली. यावेळेस अक्रॉस द लाईन केलायचं होतं, पुढे सरसावले होते, परंतु एक सिंगल धावले. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड 32 अंकावरती आपण पाहतो. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत, तिथून चांगली फलंदाजी होणं गरजेचं आहे. विनेश ऑन स्ट्राईकला आपण पाहतो, त्याच्या बॅटमधून एक षटकार आला होता मागच्या ओव्हरमध्ये, परंतु अनिल देखील चांगल्या टप्प्यात गोलंदाजी करतोय. 2 चेंडूंमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या, म्हणजे एखादा चौकार आलाय पहिल्या चेंडूवरती, त्यानंतर एक सिंगल धाव कन्वर्ट होत असताना चांगली गोलंदाजी अनिल कडून देखील आपण पाहतोय. यावेळेस खराब चेंडूची फेक झाली, अगदीच बॅटच्या टप्प्यात जर का हा चेंडू सापडला असता तर षटकार नक्कीच होता, परंतु वाईट चेंडू आहे. अवांतर धाव इथून आल्या आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 33 अंकावरती. कमबॅकिंग गोलंदाजी सध्या तरी विनेशला. बिगिट केलाय, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे दूरवरून आलाय, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू 1 बाउन्स, चौकार. 37 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 3 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. 37 धावा म्हणजे जवळपास 10 धावा तर आल्यात या 3 चेंडूमध्ये. चांगली फलंदाजी आपण पाहतोय. धावफलक 40+ घेण्याचा प्रयत्न नक्कीच असेल बिनेशच्या फलंदाजाचा, परंतु इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल नडाल टीमला. अनिल गोलंदाजी मार्कवरती. त्रेचाळीस धावा धावफलकावरती. बिगिट षटकार आलाय विनेशच्या बॅटमधून. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. 43 धावा धावफलकावरती. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळायचं होतं, अगदी गॅपमध्ये चेंडू, एक सिंगल धावाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय, फेकी थोडीशी खराब, 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावांच्या मदतीने धावफलक 45 अंकावरती आपण पाहतो. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे.
शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. एखादा बिग हिट इथे सामना बनवू शकतो टीम गुलसुंदे संघासाठी, कारण मागच्या सामन्याचा जर का विचार केला आपण, गुलसुंदे आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम होते सांगवी, त्यामध्ये 50 धावा होत्या टीम गुलसुंदे संघाच्या. यावेळेस बिग हिट केला, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू वन बाउन्स इन टू द फॅन्स. धावफलकावरती 49 धावा, 50 धाव संख्येचा टार्गेट येणारे चेंडू असतील 18. यावेळेस 49 धावा धावफलकावरती पाहतोय. 50 धाव संख्येचा टार्गेट आहे, येणारे चेंडू आहेत 18. 18 मध्ये 50 बनवाव्याच लागतील. कंपल्सरी चेसिंग आहे स्पर्धेचा नियम, आणि त्यामुळे 50 धावा इथे कंप्लीट कराव्या लागतील नडाल टीमला. 8 चेंडू